नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आज कांदा प्लॉटमध्ये आलेलो आहे। पाहू शकता हे संपूर्ण 1.5 एकरचा प्लॉट आहे कांद्याचा मित्रांनो। आणि आपण ही लावताना व्हिडिओ टाकला होता ना। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की पावसानं ह्या कांद्यावर परिणाम झालेला आहे मित्रांनो। आणि काय परिणाम झाला आहे ते सांगत आहे। तर पाहू शकता मित्रांनो, पावसामुळे ही जी वरून पात आहे ती खाली जळत जात आहे मित्रांनो। पाहू शकता ही पात जी आहे ती वाळलेली आहे मित्रांनो, अशी संपूर्ण पात वाळलेली आहे मित्रांनो। आणि ह्याचा आता माहिती सांगणार आहे, ह्याला काय केलं पाहिजे ते पाहू शकता मित्रांनो। का अशी पूर्ण प्लॉटमध्ये पात झालेली आहे, त्याकरता माहिती सांगणार। दुसरा एक परिणाम झालेला आहे मित्रांनो, पाहू शकता। तर मित्रांनो, दुसरा परिणाम काय झालेला आहे माहिती आहे का, की जळत जळत कांदा खाली गेलेला आहे। मी दाखवित आहे तुम्हाला, स्टॉप करा। तर मित्रांनो, कांदा करपल्यावर कसा होता ते दाखवित आहे, पाहू शकता मित्रांनो। तर ह्या काही कांदा असा होता मित्रांनो, कारण तर नाहीसा होता मित्रांनो। आणि पुन्हा ही जी कांदा आहे खाली छोटा, हे देखील जमिनीमध्ये जिरून जातो मित्रांनो। आणि पाहू शकता याची पूर्ण पात जी आहे ते जळून गेलेले आहे मित्रांनो। त्याकरता माहिती सांगणार आहे। तर माहिती मित्रांनो, आपण औषध आणलेले आहेत आज फवारणी करता। तर हे पाहू शकता बुरशीनाशक आहे, रेडमी गोल्ड आहे। आणि ह्याचा वापर कसा करायचा ते सांगणार आहे मित्रांनो। एका टाकीला ही अर्धी पुडी टाकायची, ह्या पुडीच्या 2 टाक्या करायच्या मित्रांनो। त्याकरता माहिती सांगत आहे। बायोविटाएक्स ही एक आणलेला आहे मित्रांनो। ही टाकीला 40 मिली टाकायचं मित्रांनो। अजून दुसऱ्या तर सर्व रोगराई घालण्याकरता हे अनोलेक एक आणलेला आहे मित्रांनो। सर्व रोगराईवर हे चालतं मित्रांनो, दुसरी रोगराई घालवितो मित्रांनो, त्याकरता हे पण वापरायचं। आणि 10 मिली प्रत्येक टाकीला वापरायचं मित्रांनो। तर मित्रांनो, पावसाळा दिवस चालू असल्यामुळे पावसानं आता जर फवारला आपण तर धुवून जाऊ नये म्हणून हे स्टिकर आणलेलं आहे। आणि प्रत्येक टाकीला 5 मिली वापरायचं मित्रांनो। आता पुढील फवारणी दाखविणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, सर्व औषध बकेटामध्ये मिक्स केलेला आहे आणि प्रत्येक पंपाला तर आपल्याला 1 डबा टाकायचा आहे मित्रांनो। तर पाहू शकता हे औषध मिक्स केलेलं आहे। तर बघून घ्या मित्रांनो। तर चांगलं मिश्रण करून घ्यायचं औषधाचं मित्रांनो। आणि प्रत्येक जे आपण जे माप केलं त्या मापानं प्रत्येक पंपामध्ये टाकून घ्यायचं मित्रांनो। तर मित्रांनो, टाकाय सुरू केलेलं आहे। तर आपण प्रत्येक पंपाला 1 डबा टाकीत आहोत, त्याचं कारण तर आपण जेवढं लागत आहे तेवढं त्याचं माप केलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, बायोविटाएक्स टाकून घ्यायचं मित्रांनो। तर प्रत्येक पंपाला 40